12 वर्ष. होय, पूर्ण 12 वर्ष एक अज्ञात मनुष्य संत एकनाथांच्या घरी पाणी भरत होता. पण तो कोण आहे हे शेवटपर्यंत कुणालाच कळलं नाही. आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळे थरारून गेले. पैठण नगरी, गोदावरीच्या काठावर वसलेलं एक शांत पवित्र गाव. सकाळचा कोवळा सूर्य, मंदिरातील घंटांचा नाद आणि वातावरणात दरवरणारा भक्तीचा सुगंध. पण त्या शांततेत एक वेगळीच कथा आकार घेत होती. एका अशा मुलाची ज्याच्या आयुष्याचं ध्येयच देवाला मिळवणं होतं. तो मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, संत एकनाथ. लहानपणापासूनच एकनाथ इतर मुलांसारखा नव्हता. जिथे बाकी मुलं खेळण्यात रमायची तिथे तो मंदिरात शांत बसून विठ्ठलाचं नामस्मरण करत असे. त्याच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती. जणू काही त्याचं मन या जगात नसून ते देवाशी जोडलेलं होतं. पण त्याचं आयुष्य सोपं नव्हतं. लहान वयातच आई वडिलांचं छत्र हरवलं. आधार नव्हता, माया नव्हती. पण तरीही एकनाथ कधीच तक्रार करत नव्हता. तो फक्त एकच गोष्ट म्हणायचा की माझा खरा आधार विठ्ठल आहे. दररोज सकाळी तो गोदावरीत स्नान करायचा, मंदिरात जाऊन तासन तास भजन करायचा आणि मग लोकांची सेवा, कोणाला पाणी देणं, कोणाला मदत करणं. त्याच्यासाठी हीच खरी त्याची पूजा होती, भक्ती होती. पण प्रत्येक भक्तांची परीक्षा असतेच. गावातीलच काही लोकांना त्याचं हे वागणं आवडत नव्हतं. हा मुलगा काहीच कामधंदा करत नाही, फक्त देव देव करतो असं म्हणत ते त्याची नेहमी थट्टा करायचे. कधी कधी त्याला अपमानही सहन करावा लागायचा. एक दिवस काही लोकांनी त्यांची मर्यादा ओलांडली. त्यांनी मुद्दामच त्याच्यावर चिखल फेकला. सगळ्यांसमोर त्याचा खूप जास्त अपमान केला. क्षणभरासाठी सगळं थांबलं. सगळ्यांनाच वाटलं आता हा एकनाथ रागवेल. पण एकनाथ शांत उभा राहिला. त्यानं हात जोडले आणि हसतच म्हणाला, तुम्ही माझ्यावर चिखल नाही, तुमच्या अहंकारावर चिखल फेकला आहे आणि त्यासाठी धन्यवाद. त्या उत्तराने सगळे स्तब्ध झाले. इतका अपमान होऊ नये हा मुलगा शांत कसा? त्या दिवसापासूनच काही लोकांच्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला. पण अजूनही अनेकांना तो समजत नव्हता. काळ पुढे सरकत गेला. एकनाथ मोठा झाला. त्याची कीर्ती पसरू लागली. लोक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी त्याच्या घरी येऊ लागले. पण एकनाथ तसाच साधा सरळ राहिला. ना त्याला गर्व ना अहंकार, फक्त सेवा आणि विठ्ठलाचं नाम. एक दिवस गावात मोठी घटना घडली. एका गरीब माणसाच्या घरात गंभीर आजार पसरला. घरात रडारड सुरू झाली. डॉक्टरांनीही हार मांडली होती. शेवटी कुणीतरी त्याला सांगितलं की एकनाथ महाराजांकडे जा. तो माणूस धावतच एकनाथांकडे आला. डोळ्यांत अश्रू, आवाज थरथरत होता, महाराज महाराज, माझं सगळं संपतंय, काहीतरी करा. एकनाथ काही क्षण शांत राहिले. त्यांनी डोळे मिटले आणि फक्त एकच नाव आपल्या मनामध्ये घेतलं की हे विठ्ठला. त्या क्षणी जणू वातावरण बदललं. एकनाथ त्या माणसाबरोबर त्याच्या घरी गेले. त्या घरात शोककळा पसरलेली, सगळे निराश बसलेले. एकनाथांनी शांतपणे पाण्याचा एक लोटा घेतला आणि म्हणाले, हे फक्त पाणी नाही, ही श्रद्धा आहे. सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे खिळल्या होत्या. त्यांनी ते पाणी आजारी व्यक्तीला दिलं. काही क्षण गेले आणि अचानकच त्या व्यक्तीच्या श्वासात थोडीशी हालचाल झाली. हळूहळू तो शुद्धीवर येऊ लागला. घरात आनंदाचा जल्लोष झाला. लोकांच्या डोळ्यात आश्चर्य होतं. चमत्कार झाला, सगळेच तिथे म्हणत होते. पण एकनाथ फक्त शांत उभे होते. त्यांनी हळूच म्हटलं, हे सगळं मी नाही केलं, माझ्या विठ्ठलाने केलं आहे. त्या दिवसानंतर गावात एकनाथांचं नाव सर्वत्र पसरलं. पण त्यांच्यासाठी ते काहीच नव्हतं. कारण त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं सत्य हे एकच होतं की मी काहीच नाही, माझ्या विठ्ठलानेच हे सगळं केलं. पण हाच क्षण होता जिथून त्यांच्या आयुष्यात एक मोठं वळण येणार होतं. एक अशी परीक्षा जी फक्त शब्दांनीच नाही तर भक्तीच्या पराकोटीनं पार करावी लागणार होती. पैठण नगरीत एकनाथ महाराजांच्या भक्तीची कीर्ती दिवसेंदिवस वाढत होती. पण त्या कीर्तीचा
त्यांच्या स्वभावावर किंचितही परिणाम झाला नव्हता. ते तितकेच साधे, नम्र आणि सेवाभावी राहिले होते. रोज सकाळी गोदावरीत स्नान, मंदिरात नामस्मरण आणि दिवसभर लोकांची सेवा हा त्यांचा दिनक्रम जणू श्वासासारखा सहज झाला होता. अशाच एका शांत सकाळी ते मंदिरातून परत घरी आले तेव्हा त्यांच्या घराच्या दारात एक अनोळखी मनुष्य उभा दिसला. अंगावर साधे कपडे, चेहऱ्यावर विलक्षण शांतता आणि डोळ्यात एक गूढ तेज. तो नम्रपणे म्हणाला, महाराज, मला तुमच्या घरी सेवा करायला मिळेल का? एकनाथ काही क्षण त्याच्याकडे निरखून पाहतच राहिले. त्या चेहऱ्यात त्यांना काहीतरी वेगळं आणि ओळखीचं भासत होतं, पण ते काय हे त्यांना समजत नव्हतं. त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, इथे सेवा करण्यासाठी परवानगी लागत नाही. मनापासून राहायचं असेल तर नक्की राहा. त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान उमटलं, जणू तो हाच शब्द ऐकण्यासाठी तिथे आला होता. त्या दिवसापासून तो मनुष्य एकनाथांच्या घरी राहू लागला. कोणी त्याचं नाव विचारलं की तो फक्त हसूनच म्हणायचा, नावात काय आहे एवढं? मी इथे सेवा करायला आलो आहे. घरातील प्रत्येक काम तो अत्यंत प्रेमाने करू लागला. पण एक गोष्ट मात्र सगळ्यांच्या लक्षात राहिली. तो दररोज पहाटेच उठून गोदावरीवर जायचा आणि पाण्याचे घागरे भरून घरी आणायचा. पाऊस, ऊन, वादळ किंवा कडाक्याची थंडी, कुठलीही परिस्थिती असो, त्याच्या या सेवेचा एकही दिवस खंड पडत नव्हता. एकनाथांनी अनेकदा त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणायचे, इतका त्रास का घेतोस? आम्हीही हे करू शकतो. पण तो नेहमीच शांतपणे हसूनच उत्तर द्यायचा, महाराज, ही माझ्यासाठी सेवा नाही, ही माझी साधना आहे. त्या शब्दांत इतकी प्रामाणिकता होती की एकनाथही गप्प व्हायचे, कारण त्यांना माहिती होतं की खरी सेवा तीच असते जी मनापासून आणि आनंदाने केली जाते. दिवस जात गेले, महिने सरले आणि वर्षही निघून गेली, पण त्या मनुष्याच्या सेवेत कधीच कमीपणा आला नाही. त्याच्या चेहऱ्यावर कधी थकवा दिसला नाही. तक्रार तर दूरच राहिली. गावातील लोकांमध्ये मात्र कुजबूज सुरू झाली होती की हा माणूस कोण आहे? इतकी सेवा कोण करू शकतं? काही जण त्याच्याकडे संशयाने पाहू लागले, तर काहींच्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला, पण त्याची खरी ओळख कुणालाच कळत नव्हती. एकनाथ मात्र या सगळ्यांपासून अलिप्त होते. त्यांच्या दृष्टीनं तो एक सेवाभावी माणूस होता आणि सेवाभाव हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा गुण होता. त्यांना कधीही त्याच्या ओळखीचा विचार मनातच आला नाही, कारण त्यांच्यासाठी प्रत्येक सेवकात विठ्ठलाचंच एक रूप होतं. एकदा संध्याकाळी एकनाथ दिवसभराच्या कामानंतर खूप थकले होते. ते शांतपणे बसले होते तेव्हा तो मनुष्य नेहमीप्रमाणे पाणी घेऊन तिथे आला आणि म्हणाला, महाराज, हे घ्या, थोडं पाणी घ्या. एकनाथांनी पाणी घेतलं, पण त्या क्षणी त्यांच्या मनात एक अनामिक भावना दाटून आली. त्यांना त्या पाण्यात काहीतरी वेगळं जाणवलं, जणू त्या साध्या पाण्यातही प्रेम, भक्ती आणि अदृश्य शक्ती मिसळलेली होती. त्यांच्या डोळ्यात नकळतच अश्रू आले. ते हळूच म्हणाले, तुझ्या सेवेत काहीतरी वेगळं आहे. तो मनुष्य पुन्हा हसला आणि शांतपणे म्हणाला, वेगळं काही नाही महाराज, फक्त प्रेम आहे. त्या उत्तराने एकनाथ अधिकच विचारात पडले, पण तरीही त्यांनी काहीच विचारलं नाही. अशा प्रकारे 12 वर्ष कधी निघून गेले हे कुणालाच कळलं नाही. तो मनुष्य रोज पाणी भरत राहिला. घरातील प्रत्येक छोटं मोठं काम तो करत राहिला आणि एकनाथांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेला. पण त्या दीर्घ काळात एकनाथांना त्याची खरी ओळख कधीच कळली नाही आणि मग एक दिवस सगळंच बदलणार होतं. त्या दिवशी एकनाथांनी त्याला प्रेमानेच विचारलं, तू इतकी वर्ष आमची सेवा केलीस, तुला काही हवं आहे का माझ्याकडून? तो काही क्षण शांत राहिला, जणू त्या प्रश्नाची वाटच पाहत होता. मग तो हळूच म्हणाला, महाराज, मला काहीच नको, फक्त एकच इच्छा आहे माझी. महाराजांनी उत्सुकतेने विचारलं, काय? तो शांतपणे म्हणाला, तुम्ही फक्त मला ओळखा. त्या शब्दांनी वातावरण क्षणभर स्तब्ध झालं. एकनाथांच्या मनात एक वेगळीच हलचल निर्माण झाली. ओळखा हा शब्द त्यांच्या मनात घुमत राहिला. तो मनुष्य नेहमीसारखाच शांत उभा होता,
पण त्या क्षणी त्याच्या डोळ्यांत एक अद्भुत तेज झळकत होतं. एकनाथांच्या मनात विचारांचं वादळ उठलं. ओळखा हा शब्द त्यांच्या अंतरात्म्यात घुमत होता. त्यांनी त्या मनुष्याच्या डोळ्यांत पाहिलं आणि त्या नजरेत त्यांना काहीतरी विलक्षण जाणवलं. एक ओळखीची पण विसरलेली जाणीव, एक गूढ आकर्षण. जणू ही भेट नवीन नव्हती तर खूप जुनी होती. एकनाथ हळूहळू उठले. त्यांच्या पावलांत हलकासा कंप होता. त्यांनी त्या मनुष्याजवळ जाऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवला. पण हात ठेवताच त्यांच्या शरीरातून एक विचित्र स्पंदन गेलं. जणू त्या स्पर्शात एक अपार शक्ती होती. ते क्षणभर थबकले. तो मनुष्य शांतपणे हसत होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी सारखीच नम्रता होती. पण त्या दिवशी त्याच्या भोवती एक वेगळंच तेज जाणवत होतं. घरात एक अनामिक शांतता पसरली. जणू वेळ, हवा, आवाज सगळं काही थांबलं होतं. एकनाथांनी आपले डोळे मिटले. त्यांच्या मनात एकच नाव उमटलं, विठ्ठला. आणि त्या क्षणी त्यांच्या अंतरात्म्यात काहीतरी उलगडायला लागलं. त्या 12 वर्षांच्या प्रत्येक क्षणाची जाणीव जणू एका धाग्यात गुंफली गेली. तो पाणी आणणारा आपला सेवक, त्याची अखंड सेवा, त्याच्या डोळ्यांतलं ते तेज, त्याचं निस्वार्थ प्रेम. एकनाथांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ते थरथरत्या आवाजात म्हणाले, तू तू कोण आहेस? तो मनुष्य काही क्षण शांत राहिला आणि मग हळूच म्हणाला, महाराज, तुम्हालाच तर मला ओळखायचं आहे. त्या शब्दांनी एकनाथांच्या अंतर्मनात जणू वीज चमकली. त्यांनी पुन्हा एकदा त्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि अचानकच त्यांच्या समोरचं ते दृश्य हळूहळू बदलू लागलं. त्या साध्या मनुष्याच्या रूपामागून एक दिव्य प्रकाश प्रकट होऊ लागला. घरभर तेज पसरलं आणि त्या प्रकाशातूनच एक परिचित रूप स्पष्ट होऊ लागलं. हात कटीवर ठेवलेले, डोक्यावर मुकुट, चेहऱ्यावर करुणा आणि प्रेम. स्वतः पांडुरंग, आपला विठ्ठल. एकनाथ स्तब्ध झाले. त्यांच्या पायाखालची जमीनच जणू सरकली. ते थेट त्या दिव्य रूपासमोर नतमस्तक झाले. डोळ्यांतून अश्रूंचा ओघ सुरूच होता. विठ्ठला, ते फक्त इतकंच बोलू शकले. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, देवा, तू तू आणि माझ्या घरी. विठ्ठल शांतपणे हसत होते. त्यांच्या डोळ्यात अपार प्रेम होतं. एकनाथ, तू मला शोधत होतास ना? मी तुझ्या जवळच होतो, तुझ्याच सेवेत, तुझ्याच प्रत्येक क्षणात. एकनाथांचे अश्रू थांबता थांबत नव्हते. त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, देवा, मला माफ कर. मी तुला ओळखू शकलो नाही रे. तू माझ्यासाठी इतकी वर्ष सेवा केलीस आणि मी. त्यांचा आवाज भरून आला. विठ्ठलांनी पुढे येऊन त्यांना उचललं आणि प्रेमानेच म्हणाले, एकनाथ, यात तुझी चूक नाही. खरी भक्ती तीच असते जिथे ओळख नसते, अपेक्षा नसते. तू मला देव म्हणून नाही तर प्रत्येकात पाहिलंस, म्हणूनच मी तुझ्याकडे आलो. त्या शब्दांनी एकनाथांच्या मनात एक वेगळीच शांती पसरली. पण त्याच वेळी एक वेदना होती. देवाने माझी सेवा केली ही जाणीव त्यांना सहन होत नव्हती. ते पुन्हा म्हणाले, देवा, तू हे का केलंस सगळं? विठ्ठल हसले आणि म्हणाले, भक्तांची सेवा करणं हाच माझा आनंद आहे. घरात ते दृश्य पाहून सगळेच स्तब्ध झाले होते. काहींना तर विश्वासच बसत नव्हता. काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. गावभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. स्वतः विठ्ठल एकनाथांच्या घरी राहिला. 12 वर्ष पाणी भरत होता. लोक हे ऐकून धावत धावत त्यांच्या घरी येऊ लागले. प्रत्येकाला त्या दिव्य दर्शनाची ओढ लागली होती. पण त्या गर्दीत एकनाथ मात्र शांतच उभे होते. स्वतः विठ्ठल त्यांच्या समोर उभा होता. पण एकनाथांच्या मनात आनंदापेक्षा जास्त होती ती नम्रता. कारण त्यांना एकच जाणवत होतं की देवाने माझी सेवा केली आणि याच क्षणापासून सुरू झाला एक असा अध्याय ज्याने संपूर्ण समाजाचा विचार बदलून टाकला. घरात अजूनही त्या दिव्य प्रकाशाची छाया होती. विठ्ठलाच्या दर्शनाने सगळेही भारावून गेले होते. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. प्रत्येक जण त्या क्षणाला आयुष्यभरासाठी मनात साठवून ठेवत होता. पण त्या गर्दीत
एकनाथ मात्र अजूनही शांतच उभे होते. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते आणि मनात एकच प्रश्न सतत फिरत होता की मी यासाठी पात्र होतो का? एकनाथ पुन्हा विठ्ठलासमोर नतमस्तक झाले. त्यांच्या आवाजात कंप होता. देवा, तू माझ्यासाठी इतकी वर्ष सेवा केलीस. मी तुला ओळखू शकलो नाही. मला माफ कर. त्यांच्या शब्दांत वेदना होती, पण त्या वेदनेतही प्रेम होतं. विठ्ठलांनी प्रेमाने त्यांना उचललं. त्यांच्या खांद्यावर आपला हात ठेवत ते म्हणाले, एकनाथ, तू मला ओळखलं नाहीस म्हणून तर मी तुझ्याकडे आलो. कारण खरी भक्ती ओळखीवर नाही तर भावनेवर असते. तू प्रत्येकात मला पाहिलंस म्हणून मी तुझ्या घरी राहिलो. त्या शब्दांनी एकनाथांच्या मनात एक वेगळीच प्रकाश किरण पसरली. त्यांना जाणवलं की भक्ती म्हणजे फक्त देवासमोर हात जोडणं नाही, तर प्रत्येक जीवात देव पाहणं आहे. त्या दिवशी विठ्ठलांनी एकनाथांना एक अमूल्य संदेश दिला. लोक देवाला मंदिरात शोधतात, पण मला खऱ्या अर्थाने मिळवायचं असेल तर लोकांच्या सेवेत उतरावं लागेल. जिथे करुणा आहे, जिथे नम्रता आहे, तिथेच मी सुद्धा आहे. घरात जमलेल्या प्रत्येकाने हे शब्द ऐकले आणि त्या शब्दांनी सगळ्यांच्याच मनावर खोल परिणाम केला. गावातील अनेक लोक जे आधी एकनाथांची थट्टा करत होते, ते आता त्यांच्या पायाशी येऊन उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता. महाराज, आम्ही तुम्हाला समजून घेतलं नाही. आम्ही तुमचा अपमान केला, ते म्हणाले. एकनाथांनी त्यांना थांबवलं आणि हसत हसतच म्हणाले की मी काहीच केलं नाही. हे सगळं माझ्या विठ्ठलाचं आहे आणि तो तुम्हा सगळ्यांतही आहे. त्या दिवसानंतर पैठण नगरीत एक वेगळीच बदलाची सुरुवात झाली. लोक एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. सेवा, नम्रता आणि प्रेम यांना खऱ्या अर्थाने महत्त्व मिळायला लागलं. मंदिरात जाणं महत्त्वाचं होतंच, पण आता लोकांना समजवलं होतं की देव फक्त मंदिरात नाही तर प्रत्येक माणसात आहे. विठ्ठल काही काळ त्या दिव्य रूपात तिथेच राहिले आणि मग हळूहळू त्या प्रकाशात विलीन होऊ लागले. एकनाथांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. देवा, मला सोडून जाऊ नकोस, त्यांनी हळू आवाजात म्हटलं. विठ्ठलाचा आवाज पुन्हा ऐकू आला. मी तुला सोडून जात नाही एकनाथा. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तुझ्या प्रत्येक सेवेत मी आहे. फक्त मला शोधत राहा. आणि त्या क्षणी तो दिव्य प्रकाश हळूहळू तिथून नाहीसा झाला. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली, पण ती आता आधीसारखी नव्हती. आता त्या शांततेत एक वेगळीच ऊर्जा होती, एक दिव्य अनुभूती होती. एकनाथ काही क्षण तिथेच बसून राहिले. त्यांच्या मनात एकच विचार होता, भक्ती म्हणजे स्वतःला विसरून दुसऱ्यांसाठी जगणं. त्या दिवसानंतर एकनाथांच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला. त्यांनी आणखीन जास्त सेवा भावाने जीवन जगायला सुरुवात केली. कोणताही माणूस त्यांच्या दारातून रिकामा परत जात नव्हता. त्यांनी कधी कुणाला नाकारलं नाही, कारण त्यांना प्रत्येकात विठ्ठल दिसत होता. लोक दूर दूरहून त्यांच्याकडे येऊ लागले, फक्त चमत्कार पाहण्यासाठी नाही तर खऱ्या भक्तीचा अर्थ समजून घेण्यासाठी. आणि एकनाथ प्रत्येकाला एकच सांगायचे की देवाला शोधायचं असेल तर माणसांमध्ये शोधा. 12 वर्ष देव स्वतः भक्तांच्या घरी सेवा करत होता, पण त्या कथेचा खरा अर्थ शेवटी उलगडतो जेव्हा आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो की मी देवाला शोधतोय की फक्त त्याचं नाव घेतोय. विठ्ठलाच्या त्या दिव्य दर्शनानंतर पैठण नगरीत सगळंच बदललं होतं. लोकांच्या बोलण्यात, वागण्यात, विचारांत, प्रत्येक गोष्टीत एक नवीन जाणीव जागी झाली होती. आणि त्या बदलाचा केंद्रबिंदू होते संत एकनाथ. पण एकनाथांसाठी मात्र काहीच बदललं नव्हतं. ते अजूनही तसंच साधं आयुष्य जगत होते. त्यांचं नामस्मरण, त्यांची सेवा, त्यांची नम्रता सगळं तसंच होतं. कारण त्यांच्या दृष्टीनं तो चमत्कारही त्यांचा नव्हता, तो फक्त देव विठ्ठलांचाच होता. एकनाथ रोज सकाळी उठून गोदावरी काठी जायचे, पाण्याकडे पाहायचे आणि त्यांच्या डोळ्यात एक गहिवर यायचा, कारण
त्यांना त्या प्रत्येक थेंबात त्या 12 वर्षांची आठवण दिसायची, त्या सेवकाची, त्या निस्वार्थ प्रेमाची आणि त्या दिव्य सत्याची. ते मनातच म्हणायचे की देवा, तू मला इतकं काही दिलंस, पण मी तुला काय दिलं? आणि मग ते आणखीनच जोमाने लोकांची सेवा करू लागले. कोण भुकेला असेल तर त्याला अन्न देणे, कोणी दुःखी असेल तर त्याला आधार देणे, कोणी गोंधळलेला असेल तर त्याला मार्गदर्शन करणे. त्यांच्यासाठी प्रत्येक माणूस म्हणजे विठ्ठलाचं दुसरं रूप होतं. एक दिवस एक तरुण त्यांच्याकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता होती. तो म्हणाला, महाराज, मी रोज देवाचं नाव घेतो, रोज मंदिरात जातो, पण मला शांतता काही मिळत नाही. असं का? एकनाथ हसले. त्यांनी त्याला जवळ बसवलं आणि शांतपणे विचारलं की तू देवाला कुठे शोधतोस? तो म्हणाला, मंदिरात. एकनाथ म्हणाले, म्हणूनच तुला तो सापडत नाही. तो तरुण गोंधळला. मग मी देवाला कुठे शोधू? एकनाथ हळू आवाजात म्हणाले, जिथे सेवा आहे, जिथे प्रेम आहे, जिथे दुसऱ्यांच्या डोळ्यांत आनंद आणण्याची आपली इच्छा आहे, तिथेच देव आहे. त्या शब्दांनी त्या तरुणाच्या डोळ्यांत अश्रू आले आणि त्याला त्याचं उत्तर मिळालं होतं. अशी अनेक माणसं रोज एकनाथांकडे येत होती आणि प्रत्येकाला एकच शिकवण मिळत होती. भक्ती म्हणजे फक्त शब्द नाही, ती कृती आहे. काळ पुढे सरकत गेला, पण एकनाथांच्या त्या कथेनं लोकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. देव स्वतः सेवा करतो ही गोष्ट लोकांना फक्त चमत्कार वाटत नव्हती, ती एक शिकवण बनली होती. पण खरी गोष्ट अजूनही प्रत्येकासाठी बाकी होती, कारण ही कथा फक्त एकनाथांची नाही, ती तुमची आहे, माझी आहे, प्रत्येकाची आहे. आपण रोज देवाचं नाव घेतो, मंदिरात जातो, पण आपण कधी कुणाला मदत करतो का? आपण कधी कुणाच्या दुःखात उभे राहतो का? सहभागी होतो का? आपण कधी कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणतो का? जर नाही, तर आपण भक्ती करत नाही. आपण फक्त आणि फक्त देवाचं नाव घेतोय. संत एकनाथांची ही कथा आपल्याला एकच सांगते की देवाला शोधू नका, त्याला अनुभवण्याचा प्रयत्न करा. कारण देव हा मंदिरात नाही, तो मूर्तीत नाही, तो शब्दांत नाही, तो आहे तुमच्या कृतीत, तुमच्या प्रेमात आणि तुमच्या निस्वार्थ सेवेत. आणि कदाचित आजही कुठेतरी कुणाच्या तरी रूपात तो तुमच्या जवळच उभा आहे, तुमची मदत करतोय. फक्त तुम्ही त्याला ओळखायचं आहे. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा की मी आज कुणासाठी काय केलं? आणि जर त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं, तर समजा तुमची खरी भक्ती सुरू झालेली आहे. आजपासून तुम्ही एखाद्या गरजवंताला मदत करणार आहात का? तुमचं उत्तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर या व्हिडिओला, या कथेला एक लाईक नक्की करा. आणि अशाच भक्तिमय आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत विठ्ठल नाम घ्या आणि सेवा करत रहा. कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा, विठ्ठल विठ्ठल.